लाडक्या बहिणींना सुद्धा आता KYC अनिवार्य 2 महिन्यांची मुदत योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न बोगस लाडक्या बहिणींना चाप लावण्याचा हालचाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। खालील वेब पोर्टलवर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर KYC प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती आदिती तटकरे यांनी केली आहे। ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी। ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट दिली आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। याबाबत शासन निर्णयाचे परिपत्र देखील जारी करण्यात आलेले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी प्रामाणिकरण करण्यात येणार आहे। दरम्यान 2 महिन्यात KYC न केल्यास पुढील होणाऱ्या कारवाईस ते जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील परिपत्रकात देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांनी तातडीने आपली KYC पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।